आणि आता एक नजर टाकणार आहोत 9 मोठ्या बातम्यांवर न्यूज टॉप 9 मध्ये। राज्याचे पोलीस महासंचालक पदावरती रश्मी शुक्लांची नियुक्ती। पोलीस महासंचालक पदासाठी रश्मी शुक्ला यांच्या नावाची अधिकृत घोषणा। रश्मी शुक्ला आधी अनधिकृतपणे फोन टॅप करायच्या, आता अधिकृतपणे फोन टॅप करतील। रश्मी शुक्लांच्या नियुक्तीनंतर खडसेंचा सरकारवर निशाणा। रश्मी शुक्लांनी माझा स्वतःचा फोन हा 62 दिवस फोन टॅप केला अनधिकृत। पूर्वी बिना परवानगीने त्या फोन टॅपिंग करायचा आणि आता तर अधिकृत फोन टॅपिंगची परवानगी मिळालेली आहे। आज माणगाव तालुक्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम दुपारी 12:30 वाजता माणगाव तालुक्यातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात पार पडणार कार्यक्रम। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसही उपस्थित असणार। मुंबई गोवा महामार्ग अवजड वाहतुकीसाठी आज बंद। रायगडमधल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्ग बंद। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर। पुण्यातल्या विविध विकास कामांची अजित पवारांकडून पाहणी। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या नातेवाईकांना एसीबीची नोटीस। 10 जानेवारीला राजन साळवी यांच्या कुटुंबियांची चौकशी होणार। OnePlus मोबाईल कंपनी विरोधात मनसे आक्रमक, तर OnePlus मोबाईलमधील IVR मेन्यूत मराठी भाषेचा पर्याय नसल्यानं आक्रमक। मनसेनं घाटकोपरच्या आर सिटी मॉलमधील OnePlus शोरूम पाडलं बंद। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरीतल्या जागांचा आज लिलाव। मुमकेमधील दाऊदच्या 4 जागांचा लिलाव होणार। जरांगे पाटलांचा जालन्यातल्या गोदाकाठच्या गावांमध्ये संवाद दौरा। कोठाळ गावामध्ये जरांगेंचे 51 ट्रॅक्टरची रॅली काढून स्वागत। मराठा समाजाला मुंबईच्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं जरांगे पाटलांकडून आवाहन।